आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेशजी डाळिंबे आपल्यासोबत आहेत। आज ते दौंड शहरातून आणि दौंड तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आजच्या मेळाव्याला ते उपस्थित राहिलेले आहेत। तर या मेळाव्यासंदर्भात डाळिंबे साहेबांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ। आज या ठिकाणी श्रीकांत कदमच्या नेतृत्वाखाली आणि बळीराम दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जो रिपब्लिकन पक्षाचा मेळावा अत्यंत चांगल्या प्रकारे आणि धडाडीचा मेळावा झालेला आहे। या मेळाव्यामध्ये सर्व जातीचे लोक जे पक्षामध्ये घेण्याचं काम श्रीकांत कदम यांनी केलेले आहे आणि बळीराम दादा हे देखील या ठिकाणी चांगलं काम करतात। या श्रीकांत कदम आणि बळीराम दादा हे स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते असल्यामुळं दौंड तालुक्यातनं आणि दौंड शहरामधनं आम्ही या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आमचे सतीश थोरात असतील, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवण्याकरता आम्हाला मदत करत असतो आणि अशा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी श्रीकांत कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि बळीराम दादा या पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत असं आम्ही वेळोवेळी सांगतो, कारण आम्हाला आत्तापर्यंत या ठिकाणी तालुका अध्यक्ष हा पाहायला मिळाला नाही। म्हणून यांचं मी रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने बळीराम दादाचं अभिनंदन करतो। सध्या आपण जिल्हाभरामध्ये काम करतात, जिल्ह्याचं उपाध्यक्ष म्हणून आपण काम करत आहे, तर जिल्ह्यातल्या भीमसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण काय सांगाल? आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून मी जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्याला असं सांगन की उद्याच्या होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, या निवडणुकीमध्ये पक्षाला वाटा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आठवले साहेबांसंग भांडण करणार आहे। आमच्या काळामध्ये मी लिंगाळी ग्रामपंचायतचा 5 वर्ष सरपंच होतो। माझा पुतण्या विकास कदम हा पंचायत समितीला सभापती होता आणि असा वाटा आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे जेणेकरून पक्षामध्ये पदं मिळतात, परंतु शासकीय पदं पक्षामध्ये मिळाली पाहिजेत। ह्यासाठी आम्ही नगरपालिका आता जवळ आलेले, जिल्हा परिषद आलेले, याच्या माध्यमातून पक्षाला आम्ही न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। पुरंदरमध्ये संपन्न होत असलेल्या मेळाव्याला रिपब्लिकनचे ज्येष्ठ नेते रोहिदासजी गायकवाड आपल्यासोबत आहेत। तर हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे, तर या मेळाव्याबद्दल त्यांना काय वाटतं त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ। रोहिदास गायकवाड आजच्या या मेळाव्याला संपूर्ण तालुक्यातून गावागावात फिरून ज्या पद्धतीने हे संघटन करण्यात आलं किंवा ज्या पद्धतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं ते अत्यंत प्रशंसनीय आहे असं मला वाटतं। याचं कारण असं आहे की फक्त मेळावा नाही तर या मेळाव्यामधून लोकांमध्ये पोहोचणं, लोकांच्या प्रश्न जाणून घेणं आणि ते सोडवण्यासाठी लोकांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नांवर किंवा संघटनेवर चर्चा घडवून आणणं आणि पुढं जाण्यासाठी हे नेहमी आवश्यक असतं। लोकांचा सहभाग किती प्रमाणात तुम्ही आपल्या कार्यक्रमामधून करता की जेणेकरून लोकांच्याच प्रश्नाबद्दल लोकांच्या सहभागातून या प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्यात येतात। मी बळीराम सोनावणे, विष्णुदादा भोसले, पंढरीनाथ, स्वप्नील, गौतम हे सगळी जी मंडळी, आमचे तातवडकर आहेत, पवार आहेत, या सगळ्या मंडळींनी ज्या प्रकारे कष्ट घेऊन या मेळाव्याला सक्सेस केला त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या राज्य शाखेच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो।